आपण टॉपिक पाहून राहिलो आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल. त्या टॉपिकमध्ये आपण एक पार्ट संपवला, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता तुम्हालाही वाटत असेल की एकच टॉपिकमध्ये 10-11 लेक्चर झाले. कसं आहे हे टॉपिक, कसं अर्धं चॅप्टर असं आहे. या चॅप्टर म्हणजे अर्धा चॅप्टरपर्यंत थोडं स्लोमध्ये घ्यावं लागते, कारण हे जर टॉपिक तुम्हाला चांगले समजले नाही, कारण याच टॉपिकवर पुढचं चॅप्टर डिपेंड आहे. पुढं थोडा स्पीड घेतला जाते, पण हे आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जो टॉपिक आहे यालाही थोडा वेळ लागेल. हे 2 टॉपिक संपले की नंतर जे टॉपिक आहे थोडे स्पीडीली होतात, लवकर होते. आज आपण स्टार्ट करतो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण पहिल्यांदा आठवून टाका, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली. मेलमधली कोणते कोणते पार्ट होते? पहिलं 3 पार्ट पडले होते. पहिला कोणता? प्रायमरी सेक्स ऑर्गन. याहीमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन. दुसरा कोणता होता? त्यामध्ये ॲसेसरी ऑर्गन. ॲसेसरी ऑर्गनचे 2 पार्ट पडले होते आपण, ॲसेसरी डक्ट आणि ॲसेसरी ग्लँड्स. आणि नंतर होतं एक्सटर्नल जेनायटेलिया. या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे 3 पार्ट आहे. पहिलं आहे इंटरनल जेनायटेलिया, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असलेले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. दुसरा जो आहे तो आहे एक्सटर्नल जेनायटेलिया, बॉडीच्या आउटर सरफेसवर असलेले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. जेनायटेलिया म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि तिसरं ॲसेसरी सेक्स ग्लँड. ॲसेसरी सेक्स ग्लँड. हे 3 पार्ट पडले. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आता काय बसलं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट किती? 3. त्यातला पहिला कोणता आहे? इंटरनल जेनायटेलिया. दुसरा कोणता आहे? एक्सटर्नल जेनायटेलिया. आणि तिसरा कोणता आहे? ॲसेसरी सेक्स ग्लँड. मग आता आपण एक एक पार्ट बघू. पहिला आहे इंटरनल जेनायटेलिया. इंटरनल जेनायटेलियाचे 4 टाईप पडले, 4 पार्ट पडले. पहिलं विचार द इंटरनल जेनायटेलिया. इंटरनल जेनायटेलिया इन्क्लूड पेअर ऑफ ओव्हरी. पहा डायग्राममध्ये ही झाली ओव्हरीची पेअर, पेअर ऑफ ओव्हरी. त्यानंतर पेअर ऑफ ओव्हिडक्ट. ही झाली पेअर ऑफ ओव्हरी. या इथून तर इथपर्यंत ही आहे, इथून इथपर्यंत ही झाली एक ओव्हिडक्ट. इथून इथपर्यंत एक झाली, ही दुसरी झाली ओव्हिडक्ट, म्हणजे पेअर ऑफ ओव्हिडक्ट. हे झाली पेअर ऑफ ओव्हरी, हे झालं पेअर ऑफ ओव्हिडक्ट. नंतर आहे सिंगल युटेरस. इथून इथपर्यंतचा पार्ट म्हणजे युटेरस. आणि लास्ट पार्ट आहे व्हजाना, सिंगल व्हजाना. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे आपण किती पार्ट पाहिले? 3 मेन पार्ट पाहिले. त्यातला पहिला पाहून आलो इंटरनल जेनायटेलिया. इंटरनल जेनायटेलियामध्ये आपण पाहिलं पहिल्यांदा पेअर ऑफ ओव्हरी आहे, पेअर ऑफ ओव्हरी. त्यानंतर पाहिलं पेअर ऑफ ओव्हिडक्ट. त्यानंतर सिंगल युटेरस आणि सिंगल व्हजाना. त्यामधला पहिला पार्ट स्टार्ट करतो मी आता, ओव्हरी. काय ओव्हरी? ओव्हरी हे प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. ओव्हरीबद्दल बोलत आहे. ओव्हरीज काय? ओव्हरी इट इज अ प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. तुम्हाला माहिती आहे प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन म्हणजे गोनॅड असतात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टीज होती. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरी आहे. आणि या प्रायमरी सेक्स ऑर्गनचा मेन फंक्शन असते प्रोडक्शन ऑफ गमीट्स. कारण गोनॅडचा अर्थच आहे गोनॅड. व्हॉट इज गोनॅड? गोनॅड मीन्स गमीट प्रोड्युसिंग ऑर्गन. गोनॅड्स आर गमीट प्रोड्युसिंग ऑर्गन. आणि म्हणून म्हटलं आपण या ओव्हरीमध्ये पहिला पॉईंट सांगितला आपण, इट इज प्रायमरी सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स ऑर्गन. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. कुठे आहे? इट इज प्रेझेंट इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. अप्पर वरचा, लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. लॅटरल म्हणजे साईड, इकडचे साईड. लॅटरल म्हणजे मिडमध्ये नाही. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. लॅटरल पार्ट का म्हटलं? कारण मधातला जो पार्ट आहे त्याच्या एक इकडे एक तिकडे, म्हणून त्याला म्हटलं लॅटरल साईडला आहे. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. पेल्विस काय महत्त्वाचं तुम्ही अडाल आता पेल्विसमध्ये. आपल्या बॉडीमध्ये 2 गर्डल आहे. गर्डल स्केलेटनचा पार्ट. इथे आहे पेक्टोरल गर्डल, ज्याला हात आहे. आता मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला.
नंतर इथे खाली आहे पेल्विक गर्डल, ज्याला पाय अटॅच झाले. पेल्विक गर्डल म्हणजे कसं आहे, एक बोन असं आहे, पेल्विक गर्डलचे दोन हाफ पडले, एक बोन असा आहे, एक बोन असं आहे, दोन असे आणि अशी आतमध्ये, आणि मागून आले व्हर्टिब्रल कॉलम. माझ्या बॉडीमधलं दाखवता मी तुम्हाला. हे झाले पेल्विक गर्डलचे दोन हाफ, ज्याला हिप बोन म्हणतात, हिप बोन, HIP हिप बोन किंवा इनोमिनेट बोन म्हणतात. तो आपला विषय नाही आहे, कारण तुम्ही विषयाच्या बाहेर जास्त मग भटकता. काय म्हटलं बा आपण या ठिकाणी, ही झाली पेल्विक गर्डल, ज्याला इकडे एक पाय अटॅच आहे, इकडे एक पाय अटॅच आहे, आणि मागच्या साईडला ज्या समोरून अशी दोन बोन एकाला एक जोडले आहे. इथे मागच्या बाजूला व्हर्टिब्रल कॉलम, पाठीचे मणके, आणि ही जी कॅव्हिटी किंवा हे जे स्ट्रक्चर तयार झालं याला म्हणतात बोनी पेल्विस. या बोनी पेल्विसच्या अप्पर लॅटरल पार्टमध्ये, म्हणजे बघा कुठं म्हटलं अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस, आणि ती आहे पेल्विक गर्डल. तो रिजन आहे पेल्विक रिजन, आलं का लक्षात. आणि म्हणून म्हटलं अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. 2 पॉईंट समजले तुम्हाला. किडनीबद्दल बोलून राहिलो आहे मी, किडनीबद्दल बोलून राहिलो आहे. काय बोललो किडनीजबद्दल, पहिला पॉईंट काय सांगला, इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. इट इज प्रेझेंट इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. म्हणजे एका किडनीच्या जवळ एक, ही झाली राईट ओरी. राईट ओरी कुठं राहील, नियर द राईट किडनी. लेफ्ट कुठं राहील, नियर द लेफ्ट किडनी. म्हणजे राईट ओरी राईट किडनीजवळ, लेफ्ट ओरी लेफ्ट किडनीजवळ, अशा प्रकारे म्हटलं नियर द किडनीज. आता ॲक्च्युली कसं आहे, याचा ओरी कशी आहे, इट इज सॉलिड ओव्हल ऑर आल्मंड शेप. आल्मंड म्हणजे बादाम शेप. इट इज अ सॉलिड ओव्हल आल्मंड शेप स्ट्रक्चर. सॉलिड ओव्हल आल्मंड शेप स्ट्रक्चर. याचं मेजरमेंट काय, प्रत्येक ओरीचं मेजरमेंट जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसते 3 सेंटीमीटर इन लेंथ. 3 सेंटीमीटर लेंथ आहे. 1.5 सेंटीमीटर त्याची ब्रेडथ आहे. 3 सेंटीमीटर लेंथ आहे. 1.5 सेंटीमीटर त्याची ब्रेडथ आहे, आणि 1 सेंटीमीटर त्याची थिकनेस आहे. काय काय सांगितलं पुन्हा पहा मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, याचा जर विचार केला, या ओरीचा 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर ब्रेडथ आणि 1 सेंटीमीटर याची थिकनेस. हे झालं मेजरमेंट त्याचं. 3 पॉईंट लक्षात आले आपल्या. आपण सध्या विचार करत आहे फक्त 12वीचा. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण एंट्रांच्या दृष्टीने एक्स्ट्रा पॉईंट आपण नंतर पाहिले, जवळजवळ 27-28 पॉईंट आपण कव्हर केले. मग हे सध्या जे पाहतो आहे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल जे पाहतो आहे, हे आहे ओन्ली फॉर 12th आहे सध्या. 12th लागणारे MCQचे पॉईंटसुद्धा त्या डू यू नो जे आपण पॉईंट्स पाहतो टॉपिक संपल्यानंतर त्यामध्ये असते. म्हणजे पूर्ण बोर्डाचं पुस्तकच आपण शिकतो आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्याचे 2 भाग पाडले, जेवढं बोर्डाला पाहिजे तेवढं हे घेतो आहे, आणि नंतर एक्स्ट्रा जे पॉईंट आहे ते आपण शेवटी अलग घेतले आहे एक टॉपिक संपल्यानंतर. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय म्हटलं बरं, वाढ बोलतो ओरी. पुन्हा बोलू ओरीबद्दल. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. इट इज प्रेझेंट इन अप्पर lateral part of pelvis. Upper lateral part of pelvis near the kidneys. नंतर बोलो ओरी कशी आहे. Each ovary is solid oval almond shape structure. Each ovary is solid oval almond shape structure. It measure about 3 centimeter in length. 3 सेंटीमीटर याची लेंथ आहे. 1.5 सेंटीमीटर in breadth. It measure about 3 centimeter in length, 1.5 centimeter in breadth and 1 centimeter in thickness. हे झालं मेजरमेंट झालं. आणि प्रत्येक ओरी पहा कुणा 4था पॉईंट, प्रत्येक ओरी कुणाला अटॅच आहे युटेरसला. Each ovary is attached to uterus. ही ओरी अटॅच आहे युटेरसला. ओरी अटॅच आहे युटेरसला कशाने, बाय ओव्हरियन लिगामेंट. ओव्हरियन लिगामेंट. इच ओव्हरीज, या पार्टला म्हटलं ओव्हरियन लिगामेंट, हाही पार्ट आहे ओव्हरियन लिगामेंट.
इच ओव्हरी इज अटॅच टू युटेरस बाय ओरियन लिगामेंट. 4 पॉईंट झाले आपले ओरीबद्दल. पुन्हा एकदा 4ही पॉईंट सांगतो आणि नंतर मग तुम्हाला त्याचे फंक्शन सांगतो. काय बोललो आपण ओरीबद्दल पुन्हा आठवा व्यवस्थित या. आणि मी तुम्हाला सांगितलं आधीच्या पार्टवर समोरचे टॉपिक डिपेंड आहे आणि या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर समोरचे टॉपिक जास्त डिपेंड आहे. कारण सगळे जे चेंजेस होते प्रेग्नन्सी वगैरे सगळे चेंजेस कुणामध्ये होते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. मेन्स्ट्रुअल सायकल टॉपिक आहे तोही यावरच डिपेंड आहे. म्हणून हा डायग्राम आणि हे टॉपिक जास्त महत्त्वाचे. म्हणून पहा आपण म्हणून आलो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याचे 3 मार्क पडले. इंटरनल जेनेटेलिया, एक्सटर्नल जेनेटेलिया, ॲसेसरी सेक्स ग्लॅन्ड. इंटरनल जेनेटेलियाचे 4 पार्ट सांगितले मी तुम्हाला. पेअर ऑफ ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस, सिंगल व्हजायना. त्यापैकी आपण म्हणून आलो ओव्हरीबद्दल पाहतो. व्हॉट अबाउट द ओव्हरी? इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. दुसरा पॉईंट इट इज प्रेझेंट इन कुठं आहे? अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनीज. तिसरा म्हटलं आपण इट इज सॉलिड ओव्हल almond shaped structure. It measure about 3 centimeter in length, 1.5 centimeter in breadth and 1 centimeter thick. Each ovary is attached to कुणाला अटॅच आहे? ओव्हरी कुणाला अटॅच आहे? युटेरसला बाय ओरियन लिगामेंटनी अटॅच आहे. आता याचं काय फंक्शन राहील ओव्हरीचं? ओव्हरीचं काय फंक्शन? पहिलं फंक्शन तुम्हाला माहिती आहे आपण त्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलं यात. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे तो प्रोड्यूस करणार फिमेल गमीट ओहम और एग. म्हणून पहिलं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ ओहम और एग. टेस्टिसचं कोणतं होतं? प्रोडक्शन ऑफ स्पर्म. याचं कोणतं आहे? प्रोडक्शन ऑफ ओहम और एग. ओहम और एग, ओहम और एग जे आहे हे नाव कुणाचं आहे? फिमेल गमीटचं. इट सिक्रेट 5 हार्मोन. 8वा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जरा मागचं आठवत गेलो तर आपली रिव्हिजन झाल्यासारखी होते. त्यामध्ये टेस्टिसने सिक्रेट केला होता एकमेव हार्मोन, त्याला म्हटलं होतं आपण अँड्रोजेन और टेस्टोस्टिरॉन. मेल सेक्स हार्मोन कोणता आहे? अँड्रोजेन और टेस्टोस्टिरॉन. ओव्हरी सिक्रेट करते 5 हार्मोन. कोणते कोणते? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टिरॉन, रिलॅक्सिन. नाव पहा कोणते कोणते घेतले मी हार्मोनचे. इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्टिरॉन आहे, रिलॅक्झिन आहे, ॲक्टिव्हिन आहे ॲक्टिवेट आणि इनहिबिन आहे. कोणते कोणते हार्मोन हे आपल्या समोर येईल चॅप्टरमध्ये. फक्त नावं लक्षात घ्या. सध्या 5 हार्मोन आहे म्हटलं. बरं कोणते हार्मोन सिक्रेट करते? 5 हार्मोन कोणते सिक्रेट करते? वरी इस्ट्रोजेन, प्रोजेस्टिरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन. ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन असे 5 हार्मोन आहे. इट इज अबाउट द ओव्हरी. पुन्हा एकदा ओव्हरीबद्दल बोलतो आणि नंतर नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतो. एकदा पहा पुन्हा काय बोललो आपण ओव्हरीबद्दल. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. झाला एक पॉईंट. दुसरा इट इज प्रेझेंट इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनीज. अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनीज. थर्डली काय म्हटलं? इट इज सॉलिड. इट इज सॉलिड ओव्हल और आलमंड शेप स्ट्रक्चर. It measure about 3 centimeter in length, 1.5 centimeter in breadth and 1 centimeter thickness. Each ovary is attached to uterus. हा uterus याला अटॅच आहे कशाने? बाय ओरियन लिगामेंट. याला नाव दिलं ओरियन लिगामेंट. फंक्शनमध्ये पहिलं सांगितलं प्रोडक्शन ऑफ एग और ओहम. दुसरं म्हटलं सिक्रीशन ऑफ 5 हार्मोन. नंबर 1 इस्ट्रोजेन, सेकंड प्रोजेस्टिरॉन, थर्ड रिलॅक्झिन, फोर्थ ॲक्टिव्हिन आणि फिफ्थ म्हणजे लास्ट इनहिबिन. हे 5 हार्मोन. आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतो आहे. तो आहे ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब और युटेराइन डक्ट. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहतो आहे ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब और युटेराइन ट्यूब्स. ओव्हरीबद्दल पाहिलं. आता ओव्हिडक्ट कुठं आहे पहा. हे झालं ओव्हरी. ओव्हिडक्ट पहा. हा एवढा पार्ट म्हणजे ओव्हिडक्ट इथपर्यंत असा कट के मारतो ओव्हिडक्ट इथपर्यंत असा ओव्हिडक्ट. हे 2 पार्ट झाले ओव्हिडक्ट. याला म्हटलं बरोबर ओव्हिडक्ट.
ओव्हिडक्ट का म्हटलं, कारण ओहम कॅरी करणारी डक्ट आहे ती इथून अशी ओहम कॅरी करते इकडे, म्हणून त्याला म्हटलं ओव्हिडक्ट. त्यालाच नाव दिलेलं आहे फॅलोपियन ट्यूब्स, त्यालाच म्हटलं युटेराईन ट्यूब्स. युटेरसमध्ये ओपन होऊन आलं त्यालाच म्हटलं म्हणा युटेराईन ट्यूब्स, बिकॉज दे ओपन इन युटेरस. युटेरसमध्ये ओपन होते, त्याला म्हटलं पण युटेराईन ट्यूब्स. 3 नावं दिली मी त्याला. ओव्हिडक्ट म्हटलं, फॅलोपियन ट्यूब्स म्हटलं किंवा युटेराईन डक्ट म्हटलं. आणि याची जे आहे पेअर ऑफ ओव्हिडक्ट आहे. पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड म्हणजे पसरल्या कुठून कुठपर्यंत, फ्रॉम ओव्हरी, या ओव्हरीपासून तर युटेरसपर्यंत आलेली ते ओव्हरी टू युटेरस. पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. दे आर लॉंग, नॅरो अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. लॉंग आहे लांबी जास्त, म्हणजे जवळजवळ याची 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग आहे. दे आर लॉंग, नॅरो अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. इट मेजर अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. 3 पॉईंट झाले. काय बोललो मी ओव्हिडक्टबद्दल पहिल्यांदा? पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. दुसरं म्हटलं दे आर लॉंग, लॉंग आहे, नॅरो, मस्क्युलर स्ट्रक्चर. ईच ओव्हिडक्ट मेजर अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ आहे. आणि ओव्हिडक्ट इज अ लाईन बाय सिलेटेड इपिथेलियम. सिलेटेड इपिथेलियम म्हणजे काय? आता समजा एवढा तुकडा काढतो मी ओव्हिडक्टचा, काढला, इथं घेतला तुकडा, एनलार्ज कॉपी. आता जोडून देतो बा. ही ओव्हिडक्ट घेतली तर ओव्हिडक्टला आतून लायनिंग कोणी दिलेलं आहे? इपिथेलियल सेलचं लायनिंग आहे. हे झाले इपिथेलियल सेल, ही झाली ओव्हिडक्ट ट्यूब. याला या ठिकाणी अशा सिलिया आहे. सिलिया काय आहे तुम्हाला माहिती आहे? सिलिया लोकोमोटरी ऑर्गन, मुवमेंटमध्ये मदत करते. आणि म्हणजे तुमच्या लक्षात घ्यायला, हे झाले इपिथेलियल सेल. इपिथेलियल सेल हे झाले सिलिया. सिलिया आणि फ्लॅजिला लोकोमोटरी ऑर्गन असते, ह्या सिलिया आहे. आणि म्हणून म्हटलं पण इट इज अ लाईन बाय, आतून कोणी लाईनिंग दिली? सिलिएटेड इपिथेलियम. कोण लाईन दिली? सिलिएटेड इपिथेलियम. 4 पॉईंट सांगितले मी तुम्हाला. या ठिकाणी पुन्हा पहा काय बोलणार आपण ओव्हिडक्टबद्दल. ओव्हिडक्टबद्दल बोलतोय म्हणजे फॅलोपियन ट्यूबबद्दल बोलतोय, म्हणजे युटेराईन ट्यूबबद्दल बोलतोय. काय म्हटलं? पेअर ऑफ ओव्हिडक्ट, इकडे एक, इकडे एक. पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. दुसरा पॉईंट, दे आर लॉंग, नॅरो, मस्क्युलर स्ट्रक्चर. लॉंग आहे, नॅरो आहे, मस्क्युलर म्हणजे मसलचं स्ट्रक्चर आहे, म्हणून म्हटलं लॉंग, नॅरो, मस्क्युलर स्ट्रक्चर. तिसरं, इट मेजर अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. 10 ते 12 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. त्यानंतर बोललो आपण इट इज इंटरनली. इच ओव्हिडक्ट इज लाईन बाय, कोण लाईन केलं? सिलिएटेड इपिथेलियम. सिलिया असलेलं इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियमने लाईन केलं. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. 3 पार्ट कोणते पडले पहा या ओव्हिडक्टचे. हा झाला इस्थमस, म्हणजे पहिला, इथून स्टार्ट करू आपण. पहिला इन्फंडिबुलम, या स्ट्रक्चरला म्हणतात फिमरी. इकडे नाव देतो मी फिमरी. FIMBRA, फिमरा. पहिल्यांदा फिमरा. फिमरा म्हणजे ॲक्च्युली पहा याचं काय झालं, इथं फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे. याला फिंगर लाईक, हा जो पहिला पार्ट आहे हा, याला म्हणतात इन्फंडिबुलम. एवढ्या पार्टला काय नाव दिलं? इन्फंडिबुलम. हा जो पार्ट आहे हा इन्फंडिबुलम आहे. आणि इन्फंडिबुलमला असे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, त्याला नाव, एकाला नाव दिलं फिमरा, पण इथं मेनी आहे म्हणून त्याला म्हटलं फिमरी. एक असेल तर फिमरा, मेनी आहे म्हणून फिमरी. आणि म्हणून पहिला पार्ट कोण झाला ओव्हिडक्टचा? इन्फंडिबुलम विथ फिमरी. काय म्हटलं मी?
इन्फंडिबुलम विथ फिमरी. दुसरा जो मधातला पार्ट आहे याला म्हणतात ॲम्पुला. हा इथं दिलं नाव ॲम्पुला. इन्फंडिबुलम विथ फिमरी हा झाला ॲम्पुला. आणि लास्ट जो पार्ट आहे त्याला म्हटलं इस्थमस. हा ॲम्पुला महत्त्वाचा पार्ट आहे मधातला का? कारण या ठिकाणी इट इज अ साईट फॉर फर्टिलायझेशन. या ठिकाणी फर्टिलायझेशन होते. याचं काम आहे. हा रिसीव्ह करतो ओहम. ओव्हरीचं फंक्शन काय होतं? प्रोडक्शन ऑफ ओहम. इथून इथे रिसीव्ह होईल. कसा रिसीव्ह होतो या पुढचा प्रश्न आहे. पण आपण काय म्हटलं? इट रिसीव्ह ओहम फ्रॉम ओव्हरी. कोण? इन्फंडिबुलम विथ फिमरी. इन्फंडिबुलम रिसीव्ह करते ओहम फ्रॉम ओव्हरी. आणि इथं फर्टिलायझेशन होते. कसं होते? तोही टॉपिक समोर आहे, फर्टिलायझेशन. म्हणजे तुमच्या लक्षात सध्या काय आलं? 5 पॉईंट सांगितले मी तुम्हाला याचे. पुन्हा एकदा बोलतो, मग फंक्शन सांगतो तुम्हाला. आपला टॉपिक आहे ओव्हिडक्ट ऑर फॅलोपियन ट्यूब ऑर युटेराइन ट्यूब्स. ओव्हिडक्टबद्दल बोलू. पेअर ऑफ ओव्हिडक्ट एक्सटेंड म्हणजे पसरला, एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. पेअर ऑफ ओव्हिडक्ट extend from ovary to the uterus. They are long, narrow, muscular tubes plus structure. They are long, narrow, muscular structure. झाले 2 पॉईंट. तिसरं लॉंग आहे म्हणजे they are about 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. 10 ते 12 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. तिसरं, इट इज इंटरनली लाइन्ड बाय सिलिएटेड इपिथेलियम. कोणी आतमध्ये लाइनिंग दिलं? सिलिएटेड इपिथेलियम. लास्ट 5वा पॉईंट, इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. पहिला इन्फंडिबुलम विथ फिमरी, दुसरा ॲम्पुला, तिसरा इस्थमस. मग फंक्शन दोघांचं मेन फंक्शन पहा. इन्फंडिबुलम काय करते? इन्फंडिबुलम जो आहे पहिला पार्ट आहे. इन्फंडिबुलम रिसीव्ह करते ओहा, रिलीज फ्रॉम ओव्हरी. ओव्हरीमध्ये जो ओहम रिलीज झाला याचा ओव्हरीचं फंक्शन होतं प्रोडक्शन ऑफ ओहा. ओहा जो रिलीज झाला तो ओव्हिडक्ट रिसीव्ह करते, म्हणून याचं इन्फंडिबुलमचं फंक्शन दिलं. इन्फंडिबुलम रिसीव्ह ओहा फ्रॉम ओहा, रिलीज फ्रॉम ओव्हरी. इन्फंडिबुलम रिसीव्ह करते ओहा, रिलीज फ्रॉम ओव्हरी. ओव्हरीमधनं रिलीज झालेला ओहम कोण रिसीव्ह करणार? इन्फंडिबुलम. ॲम्पुलाचं फंक्शन, इट इज अ साईट फॉर फर्टिलायझेशन. इट इज अ साईट फॉर फर्टिलायझेशन. पुन्हा सांगतो दोन्ही फंक्शन. दो इन्फंडिबुलम काय रिसीव्ह करणार? ओहा, रिलीज फ्रॉम ओव्हरी. आणि ॲम्पुला जो आहे हा ॲम्पुला इट इज अ साईट फॉर फर्टिलायझेशन. अशा प्रकारे आपले 2 पार्ट संपले. पहिला कोणता होता? पहिला पार्ट जो होता तो होता ओव्हरी, दुसरा ओव्हिडक्ट. हे झालं आपला आजचे 2 पार्ट. आता तिसरा पार्ट आहे सिंगल युटेरस आणि सिंगल व्हजायना. आता आपण 3rd पार्ट पाहतोय युटेरस, ज्याला दुसरं नाव दिलं ओम. युटेरस और ओम हा एवढा पार्ट जो आहे तो युटेरस ऑफ ओम आहे. इट इज हॉलो मस्कुलर पियर शेप ऑर्गन. इट इज हॉलो मस्कुलर पियर शेप ऑर्गन. कुठं प्रेझेंट आहे हा? अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. इट इज प्रेझेंट अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. पहा हॉलो आहे म्हटलं. हा हॉलो मस्कुलर पियर शेप ऑर्गन आहे. कुठं प्रेझेंट आहे? अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या थोडं वर पण मागच्या बाजूला, वर पण मागच्या बाजूला प्रेझेंट आहे. आणि जे मेजरमेंट किती आहे? 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, 5 सेंटीमीटर इन ब्रेड अँड 2.5 सेंटीमीटर याची थिकनेस. मेजरमेंट पहा कसे तुम्ही. 3 पॉईंट झाले. इट मेजर अबाउट 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, 5 सेंटीमीटर इन ब्रेड अँड 2.5 सेंटीमीटर इन थिकनेस. या युटेरसबद्दल बोलतोय आपण. हा हॉलो आहे, मस्कुलर आहे, पियर शेप ऑर्गन आहे. हॉलो मस्कुलर पियर शेप ऑर्गन कुठं प्रेझेंट आहे म्हटलं? अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर काय? युरिनरी ब्लॅडर हे टेम्पररी स्टोअर हाऊस आहे युरिनचं. युरिनरी ब्लॅडर हे टेम्पररी स्टोअर हाऊस आहे युरिनचं. त्या युरिनरी ब्लॅडरच्या अबाव आणि बिहाइंड आहे. इट मेजर अबाउट 7.5 सेंटीमीटर इन लेंथ,
5 centimeter in breadth and 2.5 centimeter in thickness. It is divided into 3 parts. याचे 3 पार्ट पडले पाहिजे युटरचे कोणते. अप्पर पार्ट आहे फंडस, मिडल जो पार्ट आहे तो आहे बॉडी आणि लोअर पार्ट कोणता आहे सर्विक्स. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. युटेरसचं डिव्हिजन 3 पार्टमध्ये झालं. अप्पर पार्ट कोणता आहे फंडस, मिडल पार्ट कोणता आहे बॉडी आणि लोअर पार्ट कोणता आहे सर्विक्स. अशा प्रकारे याचे 3 पार्ट पडले. काय म्हटलं बघा या ठिकाणी, काय बोललो बघा या ठिकाणी, यामध्ये युटेरसचे 4 पॉईंट झाले. पहिला इट इज हॉलो मस्क्युलर पिअर शेप ऑर्गन. हॉलो युटेरस बद्दल बोलतोय. हॉलो मस्क्युलर पिअर शेप ऑर्गन. इट इज प्रेझेंट above and behind the urinary bladder. Above and behind the urinary bladder. It measures about 7.5 centimeter in length, 5 centimeter in breadth and 2.5 centimeter त्याची thickness. It is divided into 3 parts, upper fundus, middle body and lower cervix असे 3 पार्ट आहे. आणि ॲक्च्युली इट हॅज 3 लेअर वॉल. 3 लेअर वॉल आहे कोणती. आउटर जी आहे त्याला म्हटलं पेरिमेट्रियम, आउटर पेरिमेट्रियम. मिडल जे ही मिडल याला म्हटलं मायोमेट्रियम आणि इनर एंडोमेट्रियम. व्हॅस्क्युलर आहे, ब्लड वेसलचं सप्लाय. पहा वॉलमध्ये 3 लेअर आहे. आउटर पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम, इनर एंडोमेट्रियम. Its wall has 3 layer किंवा it has 3 layer wall. आउटर पुन्हा पहा आउटर डायग्राममध्ये पहा पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम आणि इनर एंडोमेट्रियम. हे 3 लेअर आहे त्याच्या वॉलची. 3 लेअर वॉल. पुन्हा 5चे फंक्शन आपण डबल. युटेरस म्हटल्याबरोबर मराठीत त्याला म्हणतात गर्भाशय. ज्या ठिकाणी गर्भाला काय मिळते आश्रय म्हणून नाव पडलं त्याचं गर्भाशय. त्यालाच म्हटलं आपण ओम हे नाव दिलं. कसं आहे हॉलो आहे, मस्क्युलर आहे, पिअर शेप ऑर्गन आहे. हॉलो मस्क्युलर पिअर शेप ऑर्गन. त्यानंतर म्हटलं आपण इट इज प्रेझेंट. कुठं प्रेझेंट आहे अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. मग काय सांगितलं आपण इट मेजर अबाउट 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, 5 सेंटीमीटर इन ब्रेड्थ and 2.5 centimeter in thickness. It is divided into 3 parts, upper fundus, middle body, lower cervix. It has 3 layer wall आहे. 3 layer wall म्हणजे कोणती आउटर पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम आणि इनर एंडोमेट्रियम. फंक्शन इट रिसीव ओव्हम फ्रॉम ओव्हिडक्ट. 8वा ओव्हरीमधला ओव्हम कुठं आला ओव्हिडक्टमध्ये आला. ओव्हिडक्टचा ॲम्पुला काय साईट ऑफ फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हम कुठं येणार इथे येणार. फर्टिलायझेशन नाही झालं तरी ओव्हम कुठं येणार शेवटी इथे येणार. आलं का लक्षात. याचा अर्थ युटेरस काय रिसीव्ह करते ओव्हम फ्रॉम ओव्हिडक्ट. इट मे बी आयदर फर्टिलाइज ऑर अनफर्टिलाइज. फर्टिलाइज असेल तर चाइल्ड डेव्हलप होईल, अनफर्टिलाइज असेल तर मेन्स्ट्रुअल फ्लो. मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जे असते ज्याला आपण MC पिरियड म्हणतो त्याच्या पहिल्या 3 दिवसपर्यंत जो फ्लो असतो भजानाच्या थ्रू त्याच्यासोबत तो बाहेर रिलीज होते, तो अनफर्टिलायझिंग. आणि म्हणून म्हटलं इट रिसीव्ह युटेरसचं काय फंक्शन आहे. इट रिसीव्ह ओव्हम फ्रॉम ओव्हिडक्ट. सेकंड इट इज अ साईट फॉर इम्प्लांटेशन, गेस्टेशन अँड पार्च्युरेशन. साईट म्हणजे प्लेस आहे. कशाचं प्लेस आहे इम्प्लांटेशन. तुम्ही नाव ऐकलं असेल प्लांटेशन. प्लांटेशन म्हणजे वृक्ष लावणे. एका ठिकाणी जमिनीत लावला की तो तिथंच लहानाचा मोठा होईल, त्याला म्हणतो बरं प्लांटेशन. याही ठिकाणी इम्प्लांटेशन म्हणजे काय इथं ॲम्पुलामध्ये काय होते म्हटलं मी फर्टिलायझेशन होते, मग त्याचा डेव्हलप होते एम्ब्रिओ. एम्ब्रिओ डेव्हलप झाला की या ठिकाणी युटेरसमध्ये तो असा इम्प्लांट होते. एका ठिकाणी युटेरसच्या वॉलला अटॅच होते तो, तिथंच तो लहानाचा मोठा म्हणजे पूर्ण 9 मंथ त्यात 9 डेज तिथंच राहणार. त्याला म्हणतात इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन हा टॉपिक आपल्याला समोर धड्यामध्ये आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक मग स्टेप बाय स्टेप टॉपिक आहे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय हा जो गर्भ होता हा युटेरसच्या वॉलला एका ठिकाणी काय झाला अटॅच झाला, त्याला म्हटलं इम्प्लांटेशन.
जस्ट सिमिलर टू प्लांटेशन. मग म्हटलं हे साईट इम्प्लांटेशन आहे. गेस्टेशन म्हणजे काय? गेस्टेशन इज द पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन अँड चाइल्ड बर्थ. फर्टिलायझेशन झाल्यापासून चाइल्डची बर्थ म्हणजे मदरच्या बॉडीमधून बाहेर येईपर्यंतचा पिरियड म्हणजे गेस्टेशन, ज्याला आपण प्रेग्नन्सी पिरियड म्हणतो. आणि तो आहे 9 मंथ अँड 9 डेजचा. ते इथं तो हा गेस्टेशन पिरियड इथंच म्हणजे पूर्ण राहते तो 9 मंथ अँड 9 डेज. लास्ट आहे पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थसाठी कसं मदत करते? इथे जेव्हा चाइल्ड डेव्हलप होईल त्यावेळेला त्याला वजायनाच्या थ्रू बाहेर यायचं. मग हे युटेराईन वॉल काय होते, असे कॉन्ट्रॅक्ट होते, आकुंचन पावते आणि चाइल्ड असं बाहेर येते. म्हणून पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ. चाइल्डच्या बर्थमध्ये सुद्धा रोल युटेरसचा आहे, कारण ही जर वॉल कॉन्ट्रॅक्ट नाही झाली, आकुंचन नाही झाली, चाइल्ड खाली येईल काय नाही. आणि म्हणूनच त्याला लेबर पेन म्हणतो आपण, कळा होतात, वेदना जे होते म्हणतो. त्यावेळेला काय होते की खूप मोठ्या प्रमाणावर असं कॉन्ट्रॅक्शन ते आकुंचन पावते, चाइल्डला खाली ढकलते. म्हणून पहिलं म्हटलं आपण हे कशाचं काय म्हटलं याचं फंक्शन युटेरसचं. इट रिसिव्ह ओहम फ्रॉम ओव्हिडक्ट. ओव्हरीपासून कुठं आला? ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमधून युटेरस. दुसरं, इट इज अ साईट फॉर इम्प्लांटेशन म्हणजे गर्भ अटॅचमेंट. पुन्हा म्हटलं आपण गेस्टेशन. गेस्टेशन इज द प्रेग्नन्सी पिरियड. इथं प्रेग्नन्सी मेंटेन. पार्च्युरेशन म्हणजे चाइल्डची बर्थ. अगेन इट फॉर्म प्लासेंटा ड्युरिंग प्रेग्नन्सी. युटेरसमध्ये प्लासेंटा फॉर्म होते प्रेग्नन्सीच्या वेळेला. कशासाठी? नरिशमेंट ऑफ फिटस. फिटस म्हणजे गर्भाच्या नरिशमेंटसाठी. प्लासेंटा काय? प्लासेंटा इज द कनेक्शन बिटवीन मदर अँड फिटस. मदर आणि फिटस म्हणजे गर्भ, या दोघाला जोडणारा दुवा म्हणजे प्लासेंटा. म्हणजे काय? मदरच्या बॉडीमधलं फूड वगैरे कुठे येणार? प्लासेंटामध्ये. प्लासेंटामधून कुठं जाणार? गर्भात. गर्भामधलं वेस्ट मटेरियल कुठं येणार? प्लासेंटामध्ये. प्लासेंटा देणार मदर बॉडी वेस्ट करेल म्हणजे रिमूव्ह करेल. 3 फंक्शन झाले युटेरचे. पुन्हा पहा काय म्हटलं युटेरस. इट रिसिव्ह ओहम फ्रॉम ओव्हिडक्ट. झालं क्लिअर? पहिलं फंक्शन याने काय केला? ओव्हिडक्टमधला ओहम काय केला? रिसिव्ह केला. म्हणून म्हटलं इट रिसिव्ह ओहम फ्रॉम ओव्हिडक्ट. दुसरा साईट आहे, प्लेस आहे. कशाचं प्लेस आहे? इम्प्लांटेशन, गेस्टेशन आणि पार्च्युरेशन. मग म्हटलं आपण इट फॉर्म प्लासेंटा कधी? ड्युरिंग प्रेग्नन्सी पिरियड. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये या ठिकाणी प्लासेंटा फॉर्म होते युटेरसमध्ये. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जो काय प्रोव्हाइड करणार? नरिशमेंट टू फिटस. आणि प्लासेंटा म्हणजे काय म्हणतो? प्लासेंटासुद्धा स्पेशल टॉपिक येईल आपल्याला धड्यामध्ये. जसं आपल्याला इम्प्लांटेशन समोर आहे, गेस्टेशनसुद्धा टॉपिक आहे, पार्च्युरेशन टॉपिक आहे, तसंच आपल्याला प्लासेंटासुद्धा टॉपिक आहे. प्लासेंटा इज द कनेक्शन बिटवीन मदर अँड फिटस. मदर आणि फिटस दोघाला जोडणारा तो दुवा आहे. कारण आपण पाहतो काय होते प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मदरचा आहार वाढते. का? कारण तिच्यासोबतच काही हिस्सा त्यामध्ये असतो त्या बाळाचा असते, फिटसचा असते आणि तो प्लासेंटाच्या थ्रू त्या फिटसला मिळते. म्हणून म्हटलं काय प्लासेंटा काय? कनेक्शन बिटवीन मदर अँड फिटस. पुन्हा एकदा युटेरसबद्दल पूर्ण सांगतो, नंतर नेक्स्ट पार्ट. काय म्हटलं युटेरसबद्दल? इट इज हॉलो. काय म्हटलं आपण? हॉलो आहे, मस्कुलार आहे, पेअर शेप ऑर्गन. हॉलो, मस्कुलार, पेअर शेप ऑर्गन. दुसरं म्हटलं कुठं आहे लोकेशन? इट इज प्रेझेंट अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. थोडं वर पण मागच्या साईड युरिनरी ब्लॅडरच्या. इट मेजर अबाउट 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, 5 सेंटीमीटर इन ब्रेथ अँड 2.5 सेंटीमीटर थिकनेस. चौथं, इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. कोणते? अप्पर फंडस, मिडल बॉडी, लोअर सर्व्हिस. अप्पर फंडस, मिडल बॉडी, लोअर सर्व्हिस. त्यानंतरही बोललो आपण. काय बोललो? इट हॅज 3 लेअर वॉल. आउटर पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम, इनर एंडोमेट्रियम. आउटर पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम, इनर एंडोमेट्रियम. पेरी म्हणजे सराउंडिंग, बाहेरची. मायो म्हणजे मस्कुलार आणि एंडो म्हणजे विदिन, इनसाइड, बॉडीच्या आतमध्ये असलेली. काय फंक्शन आहे युटेरसचं? इट रिसिव्ह ओहम फ्रॉम ओव्हिडक्ट.
ओव्हिडक्टमध्ये ओम रिसिक्युलर. दुसरं इट इज साईट फॉर इम्प्लांटेशन. त्यानंतर म्हटलं मी इम्प्लांटेशन नंतर काय म्हटलं, इट इज अ साईट फॉर इम्प्लांटेशन, गेस्टेशन अँड पार्च्युरेशन. इट फॉर्म प्लासेंटा ड्युरिंग प्रेग्नन्सी ब्रेथ. इट फॉर्म प्लासेंटा ड्युरिंग प्रेग्नन्सी फॉर नरिशमेंट ऑफ यंग वन. आता किंवा त्या फिटस. आता नेक्स्ट टॉपिक पार्ट पाहतोय व्हजायना. कारण आठवा, आपण जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट केली तेव्हा आपण 3 पार्ट सांगितले होते. पहिलं इंटरनल जेनायटेलिया, दुसरं एक्सटर्नल जेनायटेलिया, तिसरं ॲसेसरी सेक्स ग्लँड किंवा ॲसेसरी ग्लँड. मग आपण पहिल्यांदा स्टार्ट केलं इंटरनल जेनायटेलिया. 4 पार्ट सांगितले. पेअर ऑफ ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस, सिंगल व्हजायना. यामधले पहिले 3 पार्ट ओव्हरी, ओव्हिडक्ट आणि युटेरस संपलं. लास्ट पार्ट आहे आता व्हजायना. हा पार्ट म्हणजे व्हजायना. ही ट्यूब आहे, इट इज ट्युबुलार फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. मी आधी सांगितलं तुम्हाला, आपण म्हटलं तर मेलमध्ये पेनिसला म्हटलं तर मेल कॉप्युलेटरी ऑर्गन, व्हजायनाला म्हटलं फिमेलमधलं फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे काय? ऑर्गन इन्व्हॉल्ड इन कॉप्युलेशन. कॉप्युलेशनमध्ये जो ऑर्गन भाग घेते त्याला म्हटलं कॉप्युलेटरी ऑर्गन. कॉप्युलेशन म्हणजे काय? सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल. मेल आणि फिमेलमध्ये जो सेक्सुअल कॉन्टॅक्ट होतो त्याला म्हटलं आपण कॉप्युलेशन. त्यालाच म्हणतात कॉयटस. काय म्हणतो त्याला? कॉयटस. त्यालाच म्हणतात सेक्सुअल इंटरकोर्स. सेक्सुअल इंटरकोर्स सुद्धा म्हणतात. मग याला फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन का म्हटलं? कारण ज्या वेळेला मेल आणि फिमेलमध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट होईल त्यावेळेला मेलचा जो इलॉंगेटेड पार्ट आहे पेनिस तो या व्हजायनामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. मेलचा मेल कॉप्युलेटरी ऑर्गन कोणता आहे? पेनिस. तो या व्हजायनामध्ये इंट्रोड्यूस केला जाते अँड देर इज अ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मुवमेंट ऑफ पेनिस इन व्हजायना. या व्हजायनाबद्दल बोलत आहे. इट इज व्हजायना का म्हटलं? इट इज ट्युबुलार फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. इट इज ट्युबुलार female copulatory organ. It is present between cervix and vestibule. Vestibule काय? cervix माहिती आहे तुम्हाला? cervix is the lower part of uterus. 3 पार्ट होते युटेरसचे, फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स. 3 पार्ट होते ना, फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स. सर्व्हिक्स आणि वेस्टिब्युलच्या मधात. वेस्टिब्युल काय? वेस्टिब्युल इज अ पार्ट ऑफ एक्सटर्नल जेनायटेलिया, जे पुढच्या लेक्चरमध्ये. एक्सटर्नल जेनायटेलियाचा जो पार्ट आहे तो वेस्टिब्युल हा पार्ट राहील त्यामध्ये. त्या वेस्टिब्युलच्या आणि या सर्व्हिक्सच्या मधात आहे. फक्त वेस्टिब्युल म्हणजे काय लक्षात ठेवायचं? वेस्टिब्युल इज द पार्ट ऑफ एक्सटर्नल जेनायटेलिया. मी आता जास्त बोलते कारण तुमच्या डोक्याच्यावरून जाईल. उद्या आपण डायग्राम वगैरे काढू, त्यामध्ये तुम्हाला मी वेस्टिब्युल दाखवेल, त्यामध्ये समजेल. आणि म्हणून म्हटलं आपण या ठिकाणी हे जे 2 पॉईंट झाले. पहिला काय म्हटलं आपण म्हणून राहिलो व्हजायनाबद्दल. इट इज ट्युबुलार फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. ट्युबुलार म्हणजे ट्यूब लाईक फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. इट इज प्रेझेंट बिटवीन सर्व्हिक्स अँड वेस्टिब्युल. सर्व्हिक्स आणि वेस्टिब्युलच्या मधात आहे तो. आणि व्हजायनल वॉलला काय म्हटलं आपण? व्हजायनल वॉलमध्ये लेअर कोणते आहे? इनर म्युकोझल लायनिंग. व्हजायनाची जी वॉल आहे त्याला आतमध्ये म्युकोझल लायनिंग आहे. म्युकोझल लायनिंग म्हणजे म्युकस लेअरची लायनिंग जे सिक्रेट करते म्युकस लाईक सबस्टन्स, स्टिकी सबस्टन्स. त्यानंतर म्हटलं मिडल आहे मस्क्युलर लेअर आहे विच इज मेड अप ऑफ मसल, स्मूथ मसल. आणि आउटर ॲडव्हेंटिशिया लेअर. वॉल ऑफ द व्हजायना किंवा व्हजायनल वॉल हॅज 3 लेअर. वॉल जी आहे व्हजायनाची त्याला 3 लेअर आहे. इनर म्युकोझल लेअर, इनर म्युकोझल लेअर, मिडल मस्क्युलर लेअर आणि आउटर ॲडव्हेंटिशिया लेअर. 3 पॉईंट झाले. पुन्हा पहा व्हजायनाबद्दल बोलता. पहिला पॉईंट कसा सांगितला? इट इज ट्युबुलार फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. दुसरा, इट इज प्रेझेंट बिटवीन सर्व्हिक्स अँड वेस्टिब्युल. वेस्टिब्युल इज द पार्ट ऑफ एक्सटर्नल जेनायटेलिया. तिसरा पॉईंट सांगितला मी, व्हजायनल वॉल हॅज 3 लेअर. पहिला इनर म्युकोझल लेअर,
मिडल मस्क्युलर लेअर आणि आउटर ॲडव्हेंटिशिया लेअर. आता ओपनिंग जी आहे वजायनाची पहा, वजायना वर कुठं ओपन होते सर्विक्समध्ये, खाली कुठं ओपन होते वेस्टिब्युलमध्ये. ओपनिंग ऑफ सर्विक्स इंटू वेस्टिब्युल, ओपनिंग ऑफ सर्विक्स इंटू खाली वेस्टिब्युल आहे वेस्टिब्युल इज कॉल्ड वजायनल ऑरिफिस. त्या जे ओपनिंग आहे त्याला म्हटलं वजायनल ऑरिफिस. वजायना कुणाच्या मधात आहे सर्विक्स आणि वेस्टिब्युल, खाली वेस्टिब्युल राहिली तो एक्सटर्नल जेनाटेलिया म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या भागावर आहे तो जेनाटेलिया, त्याला रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याला म्हटलं एक्सटर्नल जेनाटेलिया, त्या वेस्टिब्युलवर ओपन होते आणि त्या ओपनिंगचं नाव आहे वजायनल ऑरिफिस. ओपनिंग ऑफ वजायना इंटू वेस्टिब्युल, ओपनिंग ऑफ वजायना इंटू वेस्टिब्युल इज कॉल्ड वजायनल ऑरिफिस. आणि या वजायनल ऑरिफिसला कोणी कव्हर केलं, फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन. पार्शियल म्हणजे अर्धवट कव्हर केलं. ते ओपनिंग जे असेल समजा ते ओपनिंग आहे, त्या ओपनिंगला समजा हे झालं ओपनिंग, असं ओपनिंग असेल, याचा अर्धा भाग पार्शियल अर्धवट कव्हर केलेला आहे कोणी म्युकस मेम्ब्रेननी, असं अर्धवट म्हणजे असा थीन अशी पातळ अशी म्युकस मेम्ब्रेन आहे, याला नाव दिलं हायमेन. पुन्हा पहा पॉईंटमध्ये काय म्हटलं मी, वजायना ओपन इंटू वेस्टिब्युल, वजायना ओपन इंटू वेस्टिब्युल किंवा ओपनिंग ऑफ वजायना इंटू वेस्टिब्युल. वजायना कुठं ओपन राहिला वेस्टिब्युलमध्ये, ओपनिंग ऑफ वजायना इंटू वेस्टिब्युल इज कॉल्ड, त्याला नाव दिलं आहे ओपनिंगला, पूर्ण ओपनिंगला नाव दिलं वजायनल ऑरिफिस. आहे वजायनल ऑरिफिस आहे, फ्रंट साईडला म्हणजे एक्सटर्नल सर्फेसला आहे. दिस ओपनिंग इज पार्शियली कवर्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. पार्शियली कोणी कव्हर केलेलं आहे, फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. हायमेन असते. पार्शियली अर्धवट कव्हर केलं आहे, अर्ध ओपनिंग क्लिअर आहे. आणि मग हे हायमेन जे आहे, हायमेन हे जे कव्हरिंग आहे कधी रप्चर होते, ड्युरिंग फर्स्ट सेक्सुअल कॉन्टॅक्ट. म्हणजे या ओपनिंगच्या थ्रू जेव्हा मेलचा पेनिस इंट्रोड्यूस होईल, मेलचा पेनिस जेव्हा या ओपनिंगच्या थ्रू इंट्रोड्यूस होईल, त्यावेळेला काय होईल की हे जे कव्हरिंग होतं हायमेन हे ब्रेक होईल. आणि ब्रेक झाल्यानंतर त्यावेळेला इट इज आणि म्हणूनच फर्स्ट सेक्सुअल कॉन्टॅक्ट इज पेनफुल अँड ब्लिडिंग ऑल्सो टेक्स प्लेस. या फर्स्ट सेक्सुअल कॉन्टॅक्टमध्ये या ठिकाणी ब्लिडिंगसुद्धा होते आणि तो पेनफुल असते. का? कारण मेम्ब्रेन काय होते, रप्चर होते. हे बोललो आपण वजायनाबद्दल. पुन्हा बोलतो मी, चारही पॉईंट व्यवस्थित वजायनाबद्दल लक्ष द्या. वजायनामध्ये काय बोललो, वजायनामध्ये इट इज ट्युब्युलर फिमेल कापुलेटरी ऑर्गन. काय म्हणतो पहिले, इट इज ट्युब्युलर फिमेल कापुलेटरी ऑर्गन. इट इज प्रेझेंट बिटवीन सर्विक्स अँड वेस्टिब्युल. वेस्टिब्युलवर ओपन होईल. ओपनिंग ऑफ, तिसरा पॉईंट, वॉलमध्ये 3 लेअर सांगितले मी. वजायनल वॉल इज मेडअप ऑफ 3 लेअर. कोणते, इनर म्युकोझल लेअर, मिडल मस्क्युलर लेअर मसलचा, आणि इनर ॲडव्हेंटिशिया लेअर, सॉरी आउटर ॲडव्हेंटिशिया लेअर. इनर म्युकोझल लेअर, मिडल मस्क्युलर लेअर आणि आउटर जो होता तो ॲडव्हेंटिशिया लेअर. ओपनिंग जी आहे, ओपनिंग ऑफ वजायना इंटू वेस्टिब्युल, ओपनिंग ऑफ वजायना इंटू वेस्टिब्युल इज कॉल्ड वजायनल ऑरिफिस. दिस ओपनिंग इज partially covered by fold of mucous membrane called hymen. आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला हायमेन कधी रप्चर होणार, हायमेन रप्चर होणार ड्युरिंग फर्स्ट सेक्सुअल कॉन्टॅक्ट. पण कधी कधी ही हायमेन त्याच्या आधी रप्चर होऊ शकते ड्यू टू सायकलिंग आहे, सायकलिंगमुळं रनिंगमुळं, स्विमिंगमुळं, क्लाइम्बिंगमुळं, यामुळं सुद्धा सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यामुळं सुद्धा कधी कधी हायमेन आधीच रप्चर होते आणि नंतर फंक्शन. It acts as a birth canal as well as copulatory passage. याचं काय फंक्शन आहे, इट ॲक्ट एज अ बर्थ कॅनॉल. म्हणजे चाइल्डची डेव्हलपमेंट इथं झाली, इथून इथं येणार, वजायनामध्ये वजायनाच्या थ्रू बाहेर येणार, म्हणून म्हटलं इट ॲक्ट एज अ बर्थ कॅनॉल अँड कॉप्युलेटरी ऑर्गन. म्हटलं आपण फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. कॉप्युलेशनसाठी म्हणजे सेक्सुअल कॉन्टॅक्टसाठी वजायनाचा यूज होते, म्हणून म्हटलं आपण कॉप्युलेटरी ऑर्गन. इट ॲक्ट एज अ बर्थ कॅनॉल ॲज वेल ॲज कॉप्युलेटरी ऑर्गन. इट ॲक्ट एज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. मी आधीच सांगितलं मेन्स्ट्रुअल फ्लो काय, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो, ज्याला आपण MC पिरियड म्हणतो. 28 दिवसाची सायकल आहे, चॅप्टरमध्ये पुढे येईल. त्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या 28 दिवसापैकी पहिले 3 दिवस या वजायनाच्या थ्रू फ्लो येतो.
त्याला म्हणतो आपण मेन्स्ट्रुअल फ्लो. तो फ्लो या युटेरसमध्ये तयार कुठं झाला युटेरसमध्ये आणि व्हजायनाच्या थ्रू बाहेर येतो आणि म्हणून म्हटलं पण इट इज अ पॅसेज, इट ॲक्ट एज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. पुन्हा एकदा व्हजायनाबद्दल पूर्ण व्हजायनाबद्दल. व्हजायना का ट्युब्युलर फिमेल कापुलेटरी ऑर्गन, ट्युब्युलर फिमेल कापुलेटरी ऑर्गन कुणाच्या मधात बिटवीन सर्विक्स अँड वेस्टिब्युल. वॉलमध्ये 3 लेअर आहे. इनरपासून सुरुवात केली, इनर म्युकोझल लेअर, मिडल मस्क्युलर लेअर, आउटर ॲडव्हेंटिशियल लेअर. ओपनिंग ऑफ व्हजायना इंटू वेस्टिब्युल, ओपनिंग ऑफ व्हजायना इंटू वेस्टिब्युल इज कॉल्ड व्हजायनल ऑरिफिस. This opening is partially covered by, कोणी कवर्ड केलं, फोल्ड ऑफ मेम्ब्रेन, म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमी. पहिलं फंक्शन, इट ॲक्ट एज अ पॅसेज फॉर, इट ॲक्ट एज अ बर्थ कॅनॉल ॲज वेल ॲज कापुलेटरी पॅसेज. चाइल्डची बर्थ तिथूनच होते. कापुलेशन म्हणजे सेक्सुअल कॉन्टॅक्टसाठी त्याचा यूज होतो. इट ॲक्ट एज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. मेन्स्ट्रुअल फ्लो हा इथे तयार झाला, इथून बाहेर आला. अशा प्रकारे आपण पाहिलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पहिला पार्ट संपला आपला, ज्याचं नाव होतं इंटरनल जेनायटेलिया. आता पुढच्या लेक्चरपासून पाहणार आपण एक्सटर्नल जेनायटेलिया.